ते म्हणतात की 17 वर्षापासून ते भाड्याच्या घरामध्ये राहायचे. किती वर्षापासून? 17 वर्षापासून. अच्छा. आणि ते 12 जण आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये, एकूण एकच खोलीमध्ये ते राहायचे. 12 जण एक खोलीमध्ये राहायचं तुम्ही. आणि ती खोली झोपण्याची खोली होती, तीच त्यांची स्वयंपाकघर. कॅन यू इमॅजिन 1 रूम 12 people stayed. एका खोलीत 12 लोक राहायचे. That was their kitchen, their living room, their bedroom, their bathroom, everything. ते खोलीत सगळं काही होतं. आणि ते म्हणतात की ते जसं चर्चला येत आहेत तर ते म्हणतात मी प्रार्थना करायची. आणि मागच्या वर्षी असं झालं, त्यांनी ऋतू ते उत्तम बीज पेरलं आणि त्यामध्ये विश्वासाने चिठ्ठी टाकली की प्रभू येशू, आम्ही विविध घरामध्ये जातो राहायला, दरवर्षी आम्हाला घर बदलावं लागतं. आणि एवढंच नाही, त्यांना त्यांच्या लेकरांना फार त्रास व्हायचा, त्यांचा जीव कासावीस व्हायचा. आता कसं होणार, काय होणार, त्यांना काहीच समजत नव्हतं जीवनामध्ये. परंतु ते म्हणतात जसं मी विश्वासाने प्रार्थना रिक्वेस्ट टाकली आणि प्रभूने अद्भुतरित्या मागच्या वर्षामध्ये डिसेंबरमध्ये त्यांच्यासाठी दरवाजे उघडले. असं झालं, लोन विना त्यांना स्वतःची जागा प्रभूने अद्भुतरित्या पुरवली. आणि एवढंच नाही, ह्या वर्षामध्ये प्रभूने त्यांचं घर 3 मजल्याचं बांधलं. ते असं की खाली 1 RK आहे, वरती त्यांनी अजून 2 घर चढवले जे 2 BHK चे आहे. ते म्हणतात की मी फक्त एवढंच प्रार्थना करायची की प्रभू मला स्वतःची खोली दे, एक रूम दे, मला स्वतःची हवी आहे, मला भाड्याच्या घरात नाही जायचंय. परंतु प्रभूंनी त्यांना स्वतःचं घर दिलं. आणि खरोखर देवाने त्यांच्या मागण्या आणि कल्पने पलीकडे दिलेला आहे. सर्व गौरव प्रभू येशूला देतात. हे कोणी केलं चमत्कार? प्रभू येशूने. प्रभू येशूने केलं. गॉड ब्लेस यू.